नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यात बघायला मिळणार आहे। तर राज्यात आज 21 जून कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, धुळे, शिरपूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। तर मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड, मनमाड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। चिखलीमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, श्रीरामपूर, अहमदनगर, बीड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील व काही ठिकाणी हलका पाऊस राहील। माजलगाव, परळी, परभणी, नांदेड, वाघोला, जिंतूर, लोणार, वाशिम, हिंगोली या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल। तर जामखेड, करमाळा, बार्शी, इंदापूर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये बघायला मिळेल। काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नाशिक, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल। तर गोरेगाव, पुणे, जेजुरी, सातारा, चिपळूण या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर वडूज, कराड, विटा, सांगली या भागात सुद्धा आज ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल। काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुसद, कारंजा, यवतमाळ या ठिकाणी आपल्याला विजासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर वणी, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल। तर वर्धा, नागपूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर आज उमरेड, भंडारा, वारसावणी, गोंदिया या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळणार आहे। आज दुपारनंतर या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल। त्यानंतर रात्री सुद्धा या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। या ठिकाणी रात्री सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल। त्यानंतर वणी, चंद्रपूर मध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेत सुद्धा आपल्याला पावसाचा अंदाज बघता येईल। या ठिकाणी सुद्धा रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघायला गेलो तर विदर्भातच अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज बघायला मिळणार आहे। बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जरी पावसाविषयक बातमी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।